आज आलो होतो आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला। आज आम्ही सकाळीच निघालो होतो शेगावला व त्याचा घाट पार करून घेतला आणि आलो खामगावच्या चौफुलीवर। तिथं मस्त एक कप चहा घेतला आणि निघालो समोर। शेगाव मध्ये पोहोचल्यावर पहिले तर गाडी पार्किंगला लावून दिली आणि निघालो मंदिराकडे। मंदिरात जाताना मस्त टिका वगैरे लावून घेतला आणि निघालो मंदिराकडे दर्शनासाठी। नवरात्र असल्यामुळे गर्दी थोडीफार कमी होती वाटतं, त्यामुळे श्रींचं दर्शन एकदम आरामात झालं होतं। मंदिराच्या आत जाण्याच्या अगोदर लिहिलं होतं फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, त्यामुळे तुमच्या भावानं मोबाईल चुपचाप ठेवून दिला होता। मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि प्रसाद घेऊन आलो बाहेर। या प्रसादानं आपलं काही पोट भरणार नव्हतं, म्हणून आम्ही महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलो। महाप्रसादासाठी गर्दी भरपूर होती, पण तिथलं नियोजन एकदम भारी असल्यामुळं लगेच नंबर लागला होता। त्यानंतर मस्त महाप्रसादाचा लाभ घेतला आणि निघालो घराकडे, कारण की आपल्याला आपल्या मंडळात पण जावं लागतंय। मंडळात आलो, मस्त दर्शन वगैरे घेतलं। बरोबर आम्ही आरतीच्या टायमाला घरी पोहोचलो होतो आणि आरती पण घेऊन घेतली। त्यानंतर आपल्या मंडळात मस्त कार्यक्रम पण होत असता बरं का। आज आम्ही लहान मुलांची संगीत खुर्ची ठेवली होती, त्यानंतर मोठ्या मुलांची ठेवली होती। एवढंच नाही तर म्हाताऱ्या माणसांची पण ठेवली होती। त्यानंतर मस्त फुगडीचा कार्यक्रम झाला, त्यात पण आपण वयाची मर्यादा नव्हती ठेवली। लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत कार्यक्रम ठेवली होती। तुम्ही आतापर्यंत जोडीची फुगडी पाहिली असेल, पण 5-6 पोरांची फुगडी पाहिली आहे का? आणि अशी फुगडी खेळली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला तर फॉलो नक्की करा।